प्रश्नाला उत्तर देत नाही. मी समितीमध्ये काय मांडलं आणि काय नाही हे तुम्हाला मी सांगतो. पण ही समिती कोण स्थापन करणार? समिती कोण स्थापन करणार? आता हे जे आहेत आमचे मंत्री जे आहेत त्याचा विचार करतील आणि त्याप्रमाणे जे आहे पुढे काय करायचं ठरवतील. आम्ही तर मागणी केलेली आहे की शोधा आता असं काय करायचं. जी समिती गठीत करा असं सांगताय, तर आता जी महसूलने आदेश काढले ना ते स्थानिक पातळीवरचे प्रशासकीय अधिकारी घेतले. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करण्याच्या संदर्भातली मग कुठली समिती असेल तेच अधिकारी असणार आहेत ना परत? कोणता दुसरे करता येईल ना आम्हाला जर न्यायमूर्ती. मग असं आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये जात पडताळणीवाले का जात ठरवणारे ही प्रक्रिया होतीच ना. ती असताना सुद्धा खास कुणबी तिकडच्या शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे नेमले ना तुम्ही समितीत, तसाच दुसरी समिती की बाबा हे चुकीचे आहेत काय हे शोधा करा. थोडं आमचं मागच्या बैठकीत पण तुम्ही मागणी केली होती ना की श्वेतपत्रिका काढायच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत. काम केले ना. तीच ही मागणी आहे ना. आठवडा झाला अजून त्याच्यावर काय पुढे झालं नाही का? मग असं आहे की एक आठवड्यामध्ये काय काय होतं. आम्ही एक आठवड्यात एकच झालं की काही पैसे जे आहेत आम्हाला ताबडतोब जे आहेत ओबीसी त्या खात्याला मिळाले, काही रिलीज झालं. काही जे आहेत आणखीन डिसेंबरच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात तुमच्या पुरवणी मागण्यामध्ये द्या असं सांगितलेलं आहे. काहीची मागणी करतो. बाकीच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आता विचार चालू काय काय करायचं. मी सुरुवातीला सांगितलं की अण्णासाहेब पाटील विकास मंडळाला 750 कोटी मिळत आहे, एकीकडे दुसरीकडे दुसऱ्या समाज मंडळाला केवळ 5 कोटी मिळत आहे. याची प्रोव्हिजन अर्थ मंत्रालय करतं. अर्थमंत्री अजितदादाच आहेत, आपल्या पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली जाईल की अशा प्रकारे दुजाभाव केला जातो? जाईल ना, जाईल. ही गोष्ट कानावरच ना कानावर. खरं तर सलग ते अर्थमंत्री आहेत, अजितदादा सलग अर्थमंत्री आहेत आणि 25 वर्ष आणि मागचे 3.5 वर्ष याचा आढावा घेतला तर हे सगळे निर्णय अजितदादांच्याच काळात आहेत. त्यामुळं ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांचा ओबीसी समाज ना आवडताय का? एकीकडे पीएचडीच्या पोरांना तुम्ही पैसे देत नाहीत आणि दुसरीकडे करोडो रुपये तुम्ही मागच्या 3.5 वर्षात वाटलेले आहेत. त्यांनी मला माहिती दिली की असं असं लोक म्हणतात. हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात आता कसे मते यायला लागलीत लोकांची की काल धनंजय मुंडेंनी बंजारा समाजाच्या मेळाव्यात म्हटलं की बंजारा एकच आहे आणि ठिकाणी परत आदिवासी आता समुदाय सांगते की एसटी मध्ये कुठल्याही परिस्थिती घेऊन देणार नाही. हे कॉम्प्लिकेशन्स ओबीसी नेत्यांच्या माध्यमातून होत आहेत. असं आहे की मी याच्यावर जास्त भाष्य करणार नाही, परंतु एकदा हैदराबाद गॅझेट याप्रमाणे वाटेल तसे निर्णय घ्यायला सुरुवात झाली की मग आपण अनेक संकटांना आपोआपच आमंत्रण देतो. अनेक प्रश्न जे उपस्थित होतात हा त्याचा अर्थ आहे. आतापर्यंत अनेक लोक जे आहेत अधिकारी निर्माण झाले, मंत्री मुख्यमंत्री निर्माण सगळे निर्माण झाले. काय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही म्हणून तो ओबीसीमध्ये घेता येत नाही. हे त्या मंत्र्यांनी ठरवलं, मुख्यमंत्र्यांनी ठरवलं. हा त्यांचा शहाणपणा आहे, चांगुलपणा आहे. आज त्यांनी केलं नाही त्याच्यामुळे हे प्रश्न आले नव्हते. आता ह्या ज्या प्रश्न मी तर म्हणा ज्या पद्धतीनं दबाव निर्माण झाला आणि दक्षिण मुंबई बंद करण्यात आली 3-4 दिवस, त्यापोटी जे काही निर्माण झालं त्याला आता हे अफशूट्स आता वेगवेगळे निघतील. वेगवेगळ्या त्या गोष्टी आता फुटतील का? तुम्ही जे आता दाखले जे दाखवले त्या नोंदी अलीकडे झालेल्या आहेत असं तुमचं म्हणणं आहे. त्या कमिटीच्या दबावामुळे भ्रष्ट मार्गात झाले असेल किंवा अन्य मार्गात तुम्ही म्हणताय की ह्या दाखल्यांच्या किंवा नोंदींच्या तपासणीसाठी दुसरी कमिटी घ्यावा, तर ही कितपत पारदर्शक पद्धतीने करत असं वाटतं की तुमची सरकारी यंत्रणा एकूण कशा पद्धतीने काम करते? या संदर्भात तुम्ही काही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिले? आता आमची ही समिती जी आहे ना ही मंत्रिमंडळ समितीच आहे, पण याचा सगळा रिपोर्ट हा मुख्यमंत्र्यांकडे जाणार आणि काय आमचं समितीचं म्हणणं आहे ते सुद्धा त्यांच्यासमोर मांडणार. सर, भाजपचा DNA ओबीसी आहे असं सातत्यानं प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री बोलत असतात. याच भाजपच्या DNA दुखावण्याचं काम भाजप करत ते त्यांना विचार, मला विचारतो प्रश्न कुणाला विचारतो बाबा तुम्ही? परंतु ओबीसी तुम्ही सांगता
प्रश्न त्यांचा आहे ना, त्यांना प्रश्न विचारा, मला काय प्रश्न. ओबीसीचं तुम्ही नेतृत्व करतात सर. अरे पण मी ओबीसीचा आहे तर मी ओबीसीचं सांगतोय. आता कुणाला काय वाटतं आणि कोणाला काय वाटतं आणि कुणाचं नुकसान आहे, फायदा आहे, काय आहे, आणि कोण काय म्हणतं ते त्यांना तुम्ही विचारलं, मला काय माहिती आहे. मागच्या वेळेला तुम्ही असं म्हणाला एवढं काय की आमचं नुकसान होत आहे, ओबीसी समाजाचं नुकसान होत आहे, एवढं मी निश्चितपणे बोलतो. भटक्या विमुक्ताने ओबीसी समाजाचं मागच्या वेळेला तुम्ही म्हणाला होतं की शरद पवार असेल किंवा अजित पवार असेल यांना या मराठा आरक्षण प्रश्नामध्ये जे ओढलं जात आहे किंवा त्यांना जी घोषणा दिली जात आहेत, नावं ठेवली जात आहेत, तसं करू नये असं तुम्ही मागच्या वेळेला म्हणाला होतात. परंतु राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र शरद पवारांच्या